मराठी शाळांना आणि महापालिकेच्या शाळांना विद्यार्थी उपलब्ध नाही आहेत, म्हणून एकीकडे शाळा बंद होत आहेत. मात्र पुण्यात अशा काही शाळा आहेत ज्या शाळांना विद्यार्थी भरमसाठ आहेत, पण मुख्याध्यापकच नाही आहे. ही शाळा आहे ज्या शाळेत मुख्याध्यापक नाही आहे आणि याच शाळेसारखी अजून 91 शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वालीच नाही आहे. मी आहे पुण्यातल्या वडगाव शेरी भागातल्या सगळ्यात मोठ्या शाळेत, ज्या शाळेचं नाव आहे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी शाळा. हे विद्यार्थी याच शाळेचे विद्यार्थी आहे, मात्र यांना मुख्याध्यापक नसल्यामुळं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. काही वर्ष पुणे महानगरपालिकेत प्रशासक राजवट होती आणि त्यामुळे पुणे शहरातल्या अनेक विभागांवर किंवा पुणे शहरातल्या अनेक भागांवर दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र त्यात शिक्षण विभागही तसाच दिसला. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. कारण 91 शाळांमध्ये जर मुख्याध्यापक नसतील तर त्या शाळेतला कारभार कसा चालेल, ते शाळेतल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा सोडवतील, असे प्रश्न अनेक आहेत. हाच प्रश्न योगेश मुळीक यांनी पुणे महानगरपालिकेत निवडून आल्यावर प्रशासनाकडे मांडला आणि त्याच्यानंतर त्यांना प्रशासनाकडूनच कबुली दिली गेली. नेमकं काय काय म्हणणं होतं महापालिकेचं? ज्यावेळेस आम्ही या शाळेमध्ये वेळोवेळी पाहणी करत असतो, तर पाहणी करत असताना आमच्या वेळोवेळी निदर्शनात काही गोष्टी येत असतात. त्यावेळेस आम्हाला नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर इथे कळलं की या शाळेला एक मुख्याध्यापक कमी झालेला आहे. त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये एक मुख्याध्यापक कमी झालेला आहे. हे पाहिल्यानंतर मग आता आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करत होतो आणि पाठपुरावा करत असताना महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये मी प्रश्न विचारला की किती शाळेमध्ये मुख्याध्यापक नाही आहेत आणि कधी भरणार आहे. तर त्यामध्ये माहिती अशी समोर आली की जवळपास 91 शाळेला मुख्याध्यापक कमी आहेत आणि ह्या 2 शाळेचे नोव्हेंबर डिसेंबरपासून कमी आहेत आणि जवळपास सर्वात जास्त जर पटसंख्या महानगरपालिकेच्या कुठं असेल तर या शाळेमध्ये आहे. जवळपास 2200 पटसंख्या आज या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहेत. त्यापैकी 2 शाळेमध्ये एक मुलींची 1ली ते 8वी आणि एक मुलांची 1ली ते 8वी असे 704 आणि 706 विद्यार्थी, म्हणजे जवळपास 1410 विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांसाठी आज मुख्याध्यापक नाही आहेत. आणि ज्या मुख्याध्यापकांना त्याच्या बदल्यात प्रमोशन करून थोडेफार कालावधीसाठी त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं आहे, तर त्यांना वर्ग सांभाळायचा आहे की शाळा सांभाळायची असा देखील प्रश्न आहे. त्यामुळं मुख्याध्यापक लवकरात लवकर भरावे यासाठी मी संबंधित वाकारे मॅडम असतील त्यांच्याशी सतत पाठपुरावा करतो आहे. अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना देखील मी पत्र दिलेलं आहे आणि या विषयाबाबत माहिती विचारलेली आहे. तर त्यांनी लवकरात लवकर भरू असं त्यांनी प्रक्रिया राबवण्याचं काम चालू केलेलं आहे. परंतु प्रशासक असताना देखील ह्यांनी त्यांच्या हातात सर्व गोष्टी होत्या, तर त्यांनी हे राबवणं गरजेचं होतं. एवढे दिवस विलंब केला नाही पाहिजे. जवळपास आता 91 शाळांमध्ये एवढे विद्यार्थ्यांची जबाबदारी आज वाऱ्यावर सोडलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक नेमावेत अशी आमची सर्वांची विनंती आहे. आज एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि त्याच्यातून धक्कादायक माहिती म्हणजे 91 शाळा ज्यांना वालीच नाही आहे हे समोर आलं. मात्र राजवट असलेल्या काळात हे सगळं समोर का आलं नाही? कारण तो प्रश्नच विचारण्यात आला नाही आहे. या शाळेच्या पहिलीच्या वर्गात आहे. या पहिली जिथे सगळ्या आयुष्याची जडणघडण होते त्या शाळेत जर मुख्याध्यापक नसेल, एखादा केअरटेकर नसेल, कारण मुख्याध्यापकाला शाळेचा केअरटेकर म्हटलं जातं आणि अर्थातच मुख्याध्यापक नसेल तर शिक्षकांसमोर जेवढे प्रश्न आहेत तेवढे मुलांसमोर देखील आहेत. आपल्यासमोर या शाळेतले सगळे शिक्षकगण आहेत. सर, 3-4 महिने झाले मुख्याध्यापक नाही आहे, काय काय परिणाम शाळेवर जाणवतोय? प्रशासनाने आम्हाला सांगितलेले आम्ही मुख्याध्यापक पद नेमणार आहोत. या नवीन सत्राच्या वेळेस आपल्याला मुख्याध्यापक मिळतील. परंतु आमचे मुख्याध्यापक 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले नियत वयोमानानुसार आणि मग 1 डिसेंबरपासून आमच्या शाळेला मुख्याध्यापक पद नाही आहे, रिक्त आहे पद. शालेय व्यवस्थापन आणि मोठी शाळा आहे आमची. 1ली ते 8वीचे जवळजवळ 700 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिकतात. जवळजवळ 20 वर्ग आहेत आणि शाळेचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी मुख्याध्यापक असणं गरजेचं आहे. कारण असे अनेक अशैक्षणिक कामं आहे का जिथं शिक्षकांना जावं लागतं, त्यावेळेस शाळेचं व्यवस्थापन सांभाळणं मुख्य काम असतं आणि मुख्याध्यापकांनी ते असले म्हणजे मग ते शाळेचं व्यवस्थापन व्यवस्थित लावता येतं. आता उदाहरणार्थ शैक्षणिक कामामध्ये BLOचं काम येतं आहे,
आमच्या शाळेतले जवळजवळ 11 शिक्षक म्हणजे 50%च्या वर शिक्षक विवलच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रशासनाला आम्ही विनंती केली होती का आमचे एवढे शिक्षक घेऊ नका, तरीसुद्धा त्यांनी आमच्या शाळेतल्या लोकांना जबरदस्तीने विवलचं काम करण्यास भाग पाडलं. आम्ही ते काम करतो, पण मुलांचं नुकसान होईल नाही असं त्यांनी पाहिलं पाहिजे. ते कधी पण आम्हाला फोन करतात आणि मीटिंगसाठी बोलवून घेतात. त्यामुळं काय होतं, काही वर्गामध्ये शिक्षक उपलब्ध होत नाही आणि मग तो वर्ग रिकामा राहतो, मग मुलांचं शैक्षणिक नुकसान होतं. त्यासाठी जर मुख्याध्यापक असेल तर ते तो शिक्षकांच्या व्यवस्थित नियोजन लावू शकतो. शाळेतले एक निर्णय असतात ते मुख्याध्यापक घेतात. निर्णय प्रक्रियेवर काय काय परिणाम जाणवतात तुम्हाला? नमस्कार मॅडम. निर्णय प्रक्रियेमध्ये शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे कोणत्या वर्गावर शिक्षक नाही आहेत, कोणत्या वर्गाला शिक्षक उपलब्ध करून द्यायचे, अचानक जर मिटिंग ठेवली तर त्या मिटिंगला कोणी उपस्थित जायचं, असे निर्णय सहशिक्षक जो इंचार्ज मुख्याध्यापक म्हणून सध्या शाळेचं काम पाहतो त्याच्यावरती खूप असा लोड पडतो आणि त्याला ती निर्णय क्षमता घेता येत नाही, कारण तो त्याला अधिकार नाही आहे इंचार्ज म्हणून. तर मुख्याध्यापक असेल तर सर्व शाळेचं नियोजन व्यवस्थित करता येईल. आणि आता सध्या आपल्या पुणे महानगरपालिकेच्या वडगाव शहरीच्या शाळेमध्ये 2 शाळेमध्ये शिक्षक मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यामुळं मुख्याध्यापक पद रिक्त आहे. तर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आम्ही शाळेचं कामकाज पाहत आहोत. आमच्या परीने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करत आहोत. परंतु प्रशासनाने मुख्याध्यापकाची यादी तयार केलेली आहे, ती लवकरात लवकर देतील अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि दुसरा एक विषय असा महत्त्वाचा आहे की शाळेचं कामकाज आम्ही आमच्या वर्गाचं कामकाज पाहून शालेय कामकाज इंचार्ज पदात देखील पाहत आहोत. आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु दोन्ही म्हणजे मुख्याध्यापकाचं पद आणि वर्गाचं पद तारेवरची कसरत होते शिक्षकांची. म्हणजे घर बघा, जर तुम्ही महिला शिक्षक आहात, घर बघा, त्याच्यानंतर शाळेत आल्यावर मुख्याध्यापकांची कामं, शिक्षक काय काय तारेवरची कसरत रोज करावी. प्रशासनाचे परिपत्रकं पडत असतात, त्या परिपत्रकांचं उत्तर द्यायचं असतं. शाळेत आल्यानंतर कोण शिक्षक गैरहजर आहेत, कोणत्या वर्गावर शिक्षक नाही आहे, त्या वर्गाचं नियोजन करावं लागतं आणि आपला वर्गही सांभाळावा लागतो. इतर सहशालेय उपक्रम खूप असतात आणि त्यामुळे खूपच गोंधळ उडतो. त्यामुळे मुख्याध्यापक जर असेल तर आम्हाला आमचा वर्ग आणि वर्गाची गुणवत्ता राखण्यात काहीच अडचण येत नाही, परंतु दोन्ही कामं करताना फार अडचणी येतात. शैक्षणिक स्तर उंचावायचा असेल तर आम्हाला मुख्याध्यापकाची गरज आहेच, पण आम्हाला विद्यार्थी आम्ही शिकवतोय, आमच्या वर्गाकडे आम्ही लक्ष द्यायचं की मुख्याध्यापकांची सगळी कामं करायचं, असा प्रश्न या सगळ्या शिक्षकांपुढे आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजे, महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी आले पाहिजे असं म्हटलं जातं. मात्र एकीकडे पुणे महानगरपालिका 800 कोटी शैक्षणिक विभागावर किंवा शिक्षणासाठी खर्च करतं आणि 600 कोटी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करतं. मात्र या शाळेत किंवा अशा 91 शाळेत ना मुख्याध्यापक आहे ना तशी यंत्रणा आपल्याला दिसती आहे. विद्यार्थ्यांचं हे स्वप्न शाळेत शिकण्याचं किंवा मोठं व्हायचं स्वप्न आहेच, मात्र मुख्याध्यापक दिले तर या स्वप्नांना भरारी नक्की मिळेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.